गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आम्ही निघालो आहे हरिद्वार येथून केदारनाथकडे जाण्यासाठी. तर आता जाताना ही एकदम मोठी महादेवाची मूर्ती आहे आणि आजूबाजूला पाणी आहे. सगळे ॲम्बियन्स एकदम भारी आहे. देखो जियो के पेट्रोल पंप पे आए हैं, गाड़ी फुल टाइट पैक करके अभी हम निकले पहाड़ों की ओर। सामने देखो पहाड़ दिख रहा है, अभी उधर जाने का है। तर आता आपण पोचलोय देवप्रयागच्या इथे. खूप साऱ्या मिलिटरीच्या गाड्या तिथून जाताना दिसत आहे आपल्याला. हा आहे देवप्रयाग आणि हा पहिला प्रयाग संगम आहे जिथे आपल्याला भागीरथी आणि अलकनंदा या दोन नद्यांचा संगम होताना दिसतोय. ते दोघांचे कलर वेगवेगळे आहे नद्यांचे आणि त्या पुढे एकत्र होता. तर आता आम्ही निघालोय देवप्रयागहून. जाताना खूप मोठे डोंगर दिसत आहे, कधी पण दरड कोसळू शकते असे एवढे मोठमोठे डोंगर आहे. हे बघा. आणि थोडेच पुढे जाऊन लगेच आम्हाला एक गाडी दगडाखाली चेंबलेली दिसली. तिथले दगड काढायचे काम झाले JCBच्या साहाय्याने. हे बघा एवढी मोठी दरड कोसळली होती तिथं. याला मळमळ होतीये. एक दोन तीन 1 2 3
हे बघा, हे धारी माता मंदिर आहे. आपण इथे रिटर्न परत येताना जाणार आहे. आता जायचं नाही, तर तुम्हाला पुढच्या भागात या मंदिराबाबत सांगेन मी. आता खूप अंधार झाले आहे. आपल्या गोप्रोची बॅटरी पण खूप लो झाली आहे. तर आपण भेटू आता सकाळी. बाय, गुड नाईट. बघा हे डोंगर बघा. बापरे, डोंगर. तो डोंगर पाय केवढा मोठा आहे. आधी रेंज आहे ना 22ला. लाव बरं एकदा कॉल. बघा आम्ही निघालोय सकाळी सगळेजण. हाय गाईज. हॅलो चॅनल. प्लीज लाईक शेअर. आता आम्ही कुठं चाललोय राधे? गौरीकुंडला चाललोय. तिथून पायी ट्रेक चालू करणार आहे. हेलिकॉप्टर त्या भाविकमुळे झालं नाही. काय आता देवीशे सोडून भेटूया तुम्हाला नेक्स्ट सुरू झाल्यावर. सीएम साहेबांना अजून कोण रे? दादा भुसेंना सांगितलं होतं, पण काय प्रयत्न फेल गेले. काय बोलणार आता? जय बोले. चला गेम चालू करा. मावडे रेडी? द्या रे टपका. चला ओके. ट्रेकिंग चालू झाली आहे. सगळ्यांनी काडके घेतले. आता निघालोय आम्ही. हाय मित्रांनो, आम्ही आता इथून बांबू घेतले. बांबू. आता पुढचा प्रवास तुम्हाला आम्ही 5 मिनिटांनी. आता आपण कुठे चाललोय? केदारनाथ. लगेच गौरीकुंडला चाललोय आणि तिथून मग नंतर आंघोळ करून वरती जायचं. बम बम बोले. बम बम बोले. हर हर महादेव. महादेव. नामा महादेव. चला महादेव. ही गँग आपली ना.
सहा किलोमीटर आलो. भावी जय बोले. जय बोले. ते बघ हिमखंड ते बघ दिसलं. बाय बाय कर. अय तन्मय हे बघा असा व्ह्यू आहे ट्रेकिंगचा. खूप मोठे मोठे डोंगर आहे आणि खूप सारी गर्दी पण आहे. रस्त्याने येणारे जाणारे. खाली खूप मोठी दरी आहे. एकदम भारी व्ह्यू आहे बघण्यासारखा. किलोमीटर आलंय. आता थोडं राहील. अजून 10-12 किलोमीटर पोचून जा. पृथ्वी एकटाच आहे. हे बघा हे कसं आहे. डोक्यावर घेऊन चालले लोकांना.
चाललंय तर. शॉर्टकट आहे, टर्न टून आहे ना, असं रिटर्न जायला लागतं, डबल वर यायला लागत. हे बघा तिकडं केदारनाथ मंदिर आहे, मी बोर्ड दाखवतो एक्झॅक्ट समोर. आता 8 किलोमीटर बाकी फक्त. 5 मिनिटात जाऊ. चुकीचं बोलला, 5 मिनिटात कसं काय जाऊ. बघा त्या तिकडं केदारनाथचं मंदिर आहे. 1 किलोमीटर बाकी, अजून 8-9 किलोमीटर. मी बोट दाखवते तिकडं. बघा असा रस्ता आहे इथून, असं वळण्याचा रस्ता आहे पूर्ण डोंगरावर त्या साईडने. आणि मग त्या तिकडं मंदिर आहे. आता 2-1 तास लागल. बाकी सगळे पुढे गेले आणि 4-5च मागे राहिले मित्र. आता जाऊ थोड्या वेळाने वरती. तेव्हा त्या साईडला जायचं. खाली नदी एकदम खोल, एकदम मोठी नदी. तेव्हा या साईडला पूर्ण डोंगर आहे लांब लांबपर्यंत. इथे कुठल्याही वस्तू वरती ने-आण करण्यासाठी ट्रॅक्टर आणि खच्चरचा वापर करता. तुम्ही पाहू शकता तो ट्रॅक्टर कसं वरती आणताय. म्हणून इथल्या वस्तू खूप महाग असतात, त्यामागे अशी मेहनत पण आहे.
हे बाय फक्त 7 किलोमीटर बाकी आहे. लय जमलोय. अजून 2-3 तास लागल वरती जायला. आधी काही फीडबॅक दे. काय बोलू इच्छितो तन्मय तू? 5 वाजता जायचं चालू होतं आमचं. 5 पर्यंत पोहोचू पण काय वाटत नाही पोहोचू 5 पर्यंत. 7 किंवा 8 वाजतील. आता टाइम झालाय 4 वाजले. हे बघा डोंगर केवढे मोठमोठे आहे बा. भूस्खलन झालेले भूस्खलन. आणि इकडं जाण्या येण्याचा रोड आहे. आणि त्या तिकडं तेव्हा मी बोट दाखवतो. तिकडं मंदिर आहे. तिकडं आता थोड्याच वेळात जाऊ आणि मंदिर दाखवू. बघा घोडे चालले बा. घोड्यावर घोडे चालले. घोड्यावर बैल रे. बघा इकडं वरती बर्फाचे डोंगर आहे. इकडं सूर्य मावळतोय. आणि 2013ला जे पाणी आलं होतं त्याच्याने लँड स्लाईड झाली होती. इथे खूप मोठ्या प्रमाणात पाणी होतं. इथे वरच्या टप्प्यावर तुम्हाला पाणी दिसतं. तो वरच्या टप्प्यात पाणी पूर्ण भरलेला होता. तो जो रस्ता तो जुना रस्ता तो सुटला पूर्ण. आता हा नवीन रस्ता आहे. जुना रस्ता आहे तो बंद केला. आता हा इथं नवीन पाके आमचा मित्र आहे. इथं राहतो केदारनाथला. पाके पूर्ण नाव सांग ना. प्रकाश विश्वकर्मा. हा पब्लिक आली ना माझ्या रेफरन्सनी मदत करायचे. रोज हे बघा इकडं जायचं आता. थोडं राहिले 4 किलोमीटर. बस समोर जायचं आपलं. लाईट चालू आहे तिकडं. एकदम थंडी आहे. +5 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे. आणि एकदम थंडी चालू झाली आहे. तर आपण वरती चाललो आहे. फक्त 5 ते 6 किलोमीटर बाकी आहे. हे बघ इकडे 4 किलोमीटर दिलंय. पण ते 4 किलोमीटर नाही खरं तर ते 7-8 किलोमीटर आहे. असं आमचा एक मित्र आहे इथं लोकल राहतो त्यांनी सांगितलं पक्या. आणि हे बघा तिकडे धुकं आले. डोंगरा आहे. ढग आले. धुकं सॉरी ढग आहे ना रे. हा का ढग. फायनली वरती आलोय आम्ही. आता 1 किलोमीटर राहिलंय मंदिर. आता तिकडं चाललोय. छान आहे सगळं. अंधार पडायच्या आत पोचलो पण बा. हॅलो आपण केदारनाथला चाललोय. आणि 7:30 वाजले. थोड्याच वेळात तिथं जाऊ. +5 डिग्री सेल्सिअस तापमान आहे इथं. एकदम जास्त थंडी आहे. ग्लोव्ज घालेले. आता चाललंय. यहाँ पे बहुत ठंडी है. अभी टाइम हुआ है 9 बजे. केदारनाथ मंदिर है. यहाँ पे हम आए सब हमारे फ्रेंड लोग सब आए हैं. हाय गाइस.
हमने ये लिए ये हमारा दिसत नाही काही पण मग चाललंय. ये जबरदस्त हमारा वाईफ प्रकाश आहे भाई. ये अभी केदारनाथ में है. वाईफ म्हणजे वाईफ. हर हर तर आता आपण दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये चाललो आहे. तर मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण ब्लॉग आजचा इथेच थांबवतोय. तर भेटूया आपण मॉर्निंगला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.